नमस्कार दर्शक मित्र हो. आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आजचा हा व्हिडिओ आपणाला आज एकादशी निमित्त तेरच्या गोरोबा काकांच्या मंदिराचं दर्शन आणि तिथं होणाऱ्या आज कीर्तनाला आपणाला सगळ्यांना ऐकायचं होतं. म्हणजेच कीर्तन श्रवण आणि गोरोबा काकांचं दर्शन यासाठी तुम्ही जी सूचना मला केली होती त्यावरून आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला देतो आहे. एकंदरीत जर आपणाला तेर या ठिकाणी जायचं असेल तर औस्यावरून 47 किलोमीटर, त्यासोबतच उस्मानाबादहून 12 किलोमीटर, तुळजापूरहून 32 किलोमीटर, सोलापूरहून 77 किलोमीटर आणि लातूरवरून 67 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला तेर इथं जाता येतं. तेरला जात असताना कीर्तन आणि दर्शन या दोन्ही गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर संध्याकाळी जाणं अपेक्षित होतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ खास करून संध्याकाळीच तयार करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या संतांच्या समकालीन, खास करून संत ज्ञानेश्वराच्या समकालीन असलेले गोरोबा काका हे एक उत्तम संत होते. कुटुंबामध्ये त्यांच्या मडकी तयार करणं ते आणि त्यापासून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणं हा व्यवसाय त्यांच्याकडे होता. तेर आणि तेरढोकी असं या पद्धतीनेही ओळखलं जातं. त्याच तेरमध्ये नदीच्या पात्रावर यांचं घर होतं आणि त्या ठिकाणी दिवसभर माती जमा करणं, त्याला चाळणं, त्याला भिजवणं आणि त्या भिजवलेल्या मातीच्यापासून मडकी तयार करण्याचं काम ते करत असत. एकदा काही थोड्याफार प्रमाणात ही मडकी सुकली की त्यानंतर ती भाजली जात असे आणि ते विक्रीचं काम करत असत. पण त्याहीपेक्षा ज्या पद्धतीनं त्यांचे आईवडील हा व्यवसाय करायचे आणि आपल्या मुलांनी करावा असं त्यांना वाटायचं, त्याच पद्धतीनं मुलगा ज्यावेळा तरुण झाला त्यावेळा मुलाचं लग्न करावं ही भावना आईवडिलांची होती आणि मग आपण तीर्थाटनाला जावं ठरल्याप्रमाणे त्यांनी ते तसंच केलं. पण तसं असलं तरी एका दिवशी पंढरीच्या विठ्ठलाच्या नामकीर्तनामध्ये ते एवढे तल्लीन झाले की त्यांचं अभंग गायन चालू आहे, हातात चिपळे आहेत आणि ते या मातीचा गोळा खालच्या बाजूला तुडवत असताना त्यामध्ये त्यांचं बाळ कधी तिथं आलं आणि ते तुडवलं गेलं हे कोणालाही कळालं नाही. आणि त्यानंतर पुढं जे काही घडलं ते संत गोरा कुंभाराच्या संपूर्ण जीवनभर आपणाला त्यांच्याबद्दल ऐकायला मिळतं. पण तरीसुद्धा एक अत्यंत गरीब आणि त्याहीपेक्षा ईश्वराची आराधना आयुष्यभर करणारा संत म्हणून संत गोरोबा काकांना खूप मोठ्या स्वरूपात सन्मान दिला जातो. ते इतर संतांच्या तुलनेत वयानं जास्त मोठे होते म्हणूनही त्यांना खऱ्या अर्थानं गोरोबा काका असं म्हटलं जातं. मराठवाड्यातला तमाम लोकांचा संग्रह हा तेर या ठिकाणी जातो. तेरला एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणीची, खाऊंची, पुस्तकांची दुकानं असतात. पण उपवासाचा दिवस असल्यामुळं ज्यादातर पेढे आणि उपवासाचे पदार्थच त्या ठिकाणी विक्रीला मिळतात. हे पदार्थ घेऊन त्या ठिकाणची सगळी भक्तगण या जुन्या मंदिराच्या पायऱ्या चढत आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी तिथं जातात. तिथं जात असताना ज्या वेळेला ते मंदिरात जातील त्यावेळेला सर्वप्रथम महादेवाच्या एका अवताराचं ते दर्शन घेतात आणि त्यानंतरच पुन्हा संत गोरोबा काकांचं दर्शन घेतात. असं करण्यापूर्वी पायऱ्यावरच बऱ्याचदा कपाळावर नाम उभा करायचा आणि बुक्का लावून घ्यायचा आणि जेणेकरून आपल्या मंदिरात जाण्याची सुचिरभूत तयारी करावी अशा पद्धतीनं बरेच जण ते आवडीनं पाळतात. त्याचसोबत लहान मोठे कीर्तनकार, प्रवचनकार त्या ठिकाणी सातत्याने येत असतात. भक्तिभावाचं वातावरण आणि त्या वातावरणाला जोड म्हणजे सातत्यानं प्रत्येक एकादशीला येणारा मोठा लोकांचा समूह हा या ठिकाणच्या भागाला आनंदित करत असतो. आपण ज्यावेळेला मंदिरात जातो त्यावेळेला मंदिरात गेल्यानंतर भव्य असं मोठं मंदिर आहे. त्या मंदिरातल्या मोठ्या स्पेसमध्ये, मोठ्या जागेमध्ये अनेक भक्तगण जे दूरवरून आलेले आहेत ते बसून नामस्मरण, कीर्तन ऐकत असताना आपल्याला दिसतात. त्यातनं वाट काढीत आपणाला देवाकडं आपल्या जावं लागेल आणि त्या ठिकाणी मग आपणाला आपल्या देवाचं दर्शन घेता येईल. महादेवाच्या इथल्या रूपाला महाकालेश्वर असं म्हटलं जातं आणि महाकालेश्वराचं पहिल्यांदा दर्शन घेणं हे इथल्या मंदिरामध्ये कायमस्वरूपात चालत आलेलं आहे.
ओळीनं जाणं, महाकालेश्वराचं दर्शन घेणं यासाठी ही गर्दी आता त्याच ठिकाणी जाते आहे। आणि महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मग पुन्हा ओळीनं हे संत गोरोबा काकाच्या समाधीचं दर्शन घेतील, ज्या ठिकाणी अजूनही अशी पवित्रता समजली जाते की त्या काळातली एक जुनी वीट जी पाण्यावर तरंगणारी आहे तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठी दर्शन रांग जरी असली तरी एक प्रकारची शिस्त सर्व भक्तांमध्ये दिसते। आलेले सर्व भक्त ज्यावेळा आपल्या आवडत्या देवाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर असं चालू असलेलं कीर्तन यामध्ये सगळेजण सहभागी होत असतात आणि कीर्तनाचा आनंद घेतात। म्हणजेच इथं आल्यानंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला महादेवाचं दर्शन, त्यानंतर संत गोरोबा काकांचं दर्शन आणि सातत्यानं खूप चांगल्या कीर्तनकारांची कीर्तनं ऐकायला मिळतात। कीर्तनं हे साधारणपणे 2 ठिकाणी इथं असतात। त्यापैकी बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर 5 ते 7:30च्या दरम्यान संदीपान महाराज यांच्याकडे कीर्तन असतं आणि 7:30ला ते कीर्तन संपलं की त्यानंतर ते मंदिरामध्ये चालू होतं आणि जे साधारणपणे 9:30पर्यंत या ठिकाणी चालत असतं। म्हणजेच 2 ठिकाणची कीर्तनं आपण ऐकू शकतो। आता आपण थोडं कीर्तनाचा आणखी एक भाग ऐकूया। संतांनी आपल्याला वेळोवेळी जागच केलेलं आहे, बाबा तुम्ही जी माया आहे, विष्णू आहे, सगळं जे आपल्याला आहे त्यातून काही साध्य होणार नाही। आपल्याला फक्त काय केलं पाहिजे की अविनाशी परमात्मा जो आहे तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा निर्णय प्राप्त झालेला आहे आणि तो मनाने भगवंताकडे मागितला, तो त्यांच्या दृष्टीनं त्यांचं दासत्व वेगळं आहे आणि आपल्या जीवाचं दासत्व वेगळं लक्षात। तुम्ही आणि काय म्हणतो मी जन्माला आलो, मी मला कीर्तनाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर अनेक संतांच्या वचनाची माहिती होते। त्याबरोबरच संतांनी घेतलेली कष्ट, त्यांचा त्याग, दोष जिंकून त्यांनी संपादन केलेले गुण, त्यांचे कारुण्य, भूतदया, परमात्मानिष्ठा, सर्वांच्या हितासाठी असणारी तळमळ, सर्वत्र भगवत स्वरूप पाहणारी त्यांची व्यापक दृष्टी आणि मुख्य म्हणजे त्यांनी केलेला बोध याची ओळख सर्वांना होत असते। म्हणूनच अशा कीर्तनात आपण सहभागी होणं आणि त्या कीर्तनाचा आनंद घेणं हे पर्यायानं आपणाला लाभदायक वाटतं। याच कीर्तनामधून आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप मोठा चांगला बदल झाल्याचं अनेक लोक सांगताना दिसतात। अशा पद्धतीने आपण एकदा कीर्तन ऐकलं, देवाचं दर्शन घेतलं, संताचं दर्शन घेतलं की आपण आपल्या परतीला जायला तयार होतो आणि आपल्या परतीच्या प्रवासामध्ये पुन्हा एकदा कुटुंबात लहान मुलांसाठी, मोठ्या माणसासाठी लागणारे धार्मिक ग्रंथ, खेळणी, विविध प्रकारची पुस्तकं यांना आपल्याला खरेदी करता येतात आणि आपण संतांचं दर्शन घेऊन एकादशीच्या पवित्र दिवशी परत घराकडे निघतो।